हां बोला मागा बोला प्रवासी कल्याण आश्रम 1988 सालापासून कार्यरत असलेली ही संस्था प्रवासी बंधू हा केंद्रबिंदू समजून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात संस्था गेले जवळजवळ 46 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आपण या संस्थेतर्फे सेवा या विविध प्रकारच्या आपल्याकडे आपण शाळांचं पालकत्व नोकरी जी आहे उत्तरदायित्व पालकत्व आज आपल्याकडे आहे। 2 आपल्या निवासी शाळा आहेत। आरोग्यासाठी आपले जवळजवळ 400 आरोग्य रक्षक वेळोवेळी जात असतात आणि प्रवासी बंधूंची तात्कालीन गरज आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। तसेच खेळकूद, महिला विकास, युवा विकास आणि त्यांच्या संपूर्ण कल्चरचं प्रिझर्वेशन म्हणजे त्याची जपणूक जोपासना, त्यांच्या देवांची जोपासना, त्यांच्या पूजा पद्धतीची जोपासना या सर्वांसाठी आपण प्रयत्न करतो। तसेच त्यांच्या वाद्य जी आहे त्यांची नृत्य प्रकार याची जोपासना करण्याचा आपण प्रयत्न करतो। ही संस्था अत्यंत आणि अत्यंत परिपूर्णतेने सर्व एकत्र आलेले गेले 40-45 वर्ष महाराष्ट्रात तशी ही संस्था अखिल भारतीय आहे। 1952 साली परमपूज्य श्री गुरुजींच्या प्रेरणेने चालू झालेली ही संस्था मला असं वाटतं पूर्ण भारतात 27-28 स्टेट्समध्ये आहे। ज्या ठिकाणी वनवासी क्षेत्रे आहेत त्या सर्व वनवासी क्षेत्रात आपण करण्याचा विशेष कठोरतेने प्रयत्न करत असतो। एकल विद्यालय हा चांगलाच एक उपक्रम आहे। देशाच्या विविध भागांमध्ये एकल विद्यालय पण जातात आणि यायोगे आपण त्यांना सक्षम करण्यासाठी ग्रामविकास हा आपलाच एक आयाम आहे। ग्रामविकास करण्यासाठी हाही एक प्रकारचा आयाम आहे ज्यामध्ये आपण त्यांच्या हितांची जपणूक करण्यासाठी जंगल जमीन या संदर्भात त्यांना ज्या ज्या गरजा लागतात त्या जपण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। त्याप्रकारे बहुआयामी अशी ही संघटना आहे आणि या संघटनेचं हे जे कार्य आहे ते वनवासी हे केंद्रबिंदू समजून मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण करतो। धन्यवाद।